नमस्कार विद्यार्थी मित्रो, सुभाष अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुभाष अकॅडमीतर्फे आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025-26 जी आहे त्याची आपण टेस्ट सिरीज सुरू करतोय। सुभाष अकॅडमी हे डेक्कन IASचंच एक व्हेंचर आहे। डेक्कन IASची मुख्य परीक्षा जी वस्तुनिष्ठ परीक्षा होती त्यावेळेस आपण ती अटेंड केली असेल। त्याच प्रकारे आपण सध्या 150 शब्द आणि 250 शब्द जी MPSCनं राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या स्वरूपात आपण नवीन मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज घेऊन येतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून तुम्हाला काही सॅम्पल आज आपण हिस्ट्रीचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। त्यामधून तुमचा एक सेन्स डेव्हलप होत जाईल की 150 शब्दांचं उत्तर कसं लिहायचं आणि 250 शब्दांचं उत्तर कसं लिहायचं। तोच पॅटर्न आपल्याला प्रिस्क्राईब करून दिलेला आहे MPSCनं की 10 मार्कांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला 150 शब्दांमध्ये लिहायचं आहे। 15 मार्काचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला 250 शब्दांमध्ये लिहायचं आहे। आणि वाचताना तुम्ही ब्रॉडली वाचलं तरी चालेल, पण आम्ही आमच्या बाजूनं हे फोकस करायचा प्रयत्न करू की प्रिसाइजली 150 आणि प्रिसाइजली 250 शब्दांमध्येच आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत। तर पूर्वपरीक्षेनंतर आपली ही टेस्ट सिरीज सुरूच होईल। तोपर्यंत आपण त्याचा एक तुम्हाला सेन्स यावा की लिहिलं कसं जातं, एक मॉडेल आन्सर कशा प्रकारचा असावं, एक नमुना प्रश्नोत्तर आपण ज्याला म्हणतो ते कशा प्रकारचं असावं ते आपण आज बघणार आहोत। आपण एक प्रश्न बघू, त्यावरून आपल्याला सेन्स येईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे। हा आपण प्रश्न एक सॅम्पल घेतलेला आहे। आपला जो GS1चा जो सिलेबस आहे हिस्ट्रीचा त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातील भक्ती चळवळ हा आपला असलेला टॉपिक आहे। तर त्यातला एक सॅम्पल प्रश्न आपण फॉर्म केलेला आहे। प्रश्न काय आहे, प्रश्न वाचतो मी एकदा। महाराष्ट्रातील वारकरी संतांच्या संदर्भात भक्ती चळवळीची किंवा आंदोलनाची वैशिष्ट्ये सांगा। 150 शब्दांमध्ये आपल्याला उत्तर लिहायचे आणि 10 गुणांसाठी असणारा हा प्रश्न आहे। तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत किंवा जो आपला प्रिसाइजली आता हा टॉपिक आहे तो UPSC मध्ये नाही आहे, फक्त MPSCचा जो सिलेबस आहे त्यामध्ये हा ॲडिशन असलेला टॉपिक आहे। जेव्हा सिलेबसमध्ये असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात, तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जो सिलेबस आहे त्याला एक महाराष्ट्राचा संदर्भ प्रत्येक टॉपिकमध्ये आपण ते लक्षात घेतलं पाहिजे। उत्तराची सुरुवात करायची आपल्याला। त्यामध्ये जो आपला ठरलेला सेट पॅटर्न आहे ज्याला काय म्हटलं जातं की इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन, हे तुम्ही बऱ्याचदा त्या ठिकाणी ऐकले असलेले शब्द आहे। ज्यांनी UPSCची तयारी केली त्यांना वारंवार हा स्ट्रक्चर ज्याला म्हटलं जातं तर ते तुम्हाला दरवेळी लक्षात येतं। तर मग सुरुवात आपल्याला करायची आहे, 150 शब्दांमध्येच लिहायचं आहे, त्यामुळं आपली सुरुवात एकदम क्रिस्पी असली पाहिजे। एका ओळीत तुम्ही इंट्रो साधारणतः दिला पाहिजे, एक 10 किंवा 12-15 शब्दांच्या पेक्षा जास्त तुमचं इंट्रोडक्शन होता कामा नये, कारण आपल्याला मुख्य जो आहे तो 150 शब्दामधला मोठा पार्ट आहे तो आपल्याला बॉडी ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये आपल्याला खर्च करावा लागणार आहे। त्यामुळं जी इकॉनॉमी ऑफ वर्ड जी आहे ती या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि त्याचीच तयारी आपण करून घेणार आहोत। महाराष्ट्रातील वारकरी संतांच्या संदर्भात भक्ती चळवळ, आता ही लिहायची एक टेक्निक आहे, पद्धत आहे की जसा प्रश्न दिला आहे त्यातल्याच शब्दांनी तुम्ही उत्तराची सुरुवात करा, ज्यामुळे एक फॅमिलिअरिटी येते। जो चेक करणारा व्यक्ती त्याचा माइंडसेट तुम्ही थोडासा लक्षात घ्या लिहिताना। काय म्हटलंय, महाराष्ट्रातील वारकरी संतांच्या संदर्भात भक्ती चळवळ। आता 4 कीवर्ड आपल्याला ह्या ठिकाणी मिळतात। एक, जे काय बोलायचं आहे ते आपल्याला महाराष्ट्राबद्दल बोलायचं आहे। 2, वारकरी संतांबद्दल बोलायचं आहे। आणि 3, जे लार्जर कंटेक्स्ट आहे तो काय आहे, भक्ती चळवळ। भक्ती चळवळ काय महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती, भक्ती चळवळ ही देशभर भारतीय उपखंडापर्यंत विस्तारलेली होती। त्यात आपल्याला बोलायचं आहे महाराष्ट्रातले, आणि त्यात पण वारकरी। आपल्याला माहित आहे की 2 प्रकारचे संत आहेत, एक वारकरी आहेत आणि एक धारकरी आहेत, बरोबर। तर काय म्हणजे जो कीवर्ड आहे तो अगोदर आपण समजून घ्यायचा। लिखाणाचं टेक्निक जे आहे ते कशा प्रकारे असणार आहे, आपल्याला काय फोकस ठरलं, महाराष्ट्राबद्दल बोलायचं आहे। दुसरा कीवर्ड काय, त्यातल्या फक्त वारकरी संतांबद्दल बोलायचं आहे, धारकऱ्यांबद्दल आपल्याला विचारलेलं नाही आहे, त्याबद्दल आपण नंतर पाहू। आणि कंटेक्स्ट काय आहे, मेजर तुमची ब्रॉडर फ्रेमवर्क काय असणार आहे, भक्ती चळवळ। म्हणजे जे काही बोलणार आहात ते तुम्ही भक्ती चळवळीबद्दल बोलणार आहात। भक्ती चळवळी स्पेसिफिक महाराष्ट्र, महाराष्ट्र स्पेसिफिक वारकरी संत, म्हणजे 3 चौकटी आपल्याला या ठिकाणी तयार झाल्या, ज्यातला आपल्याला कॉमन फॅक्टर सांगायचं आणि काय सांगायचं आहे, वैशिष्ट्य, ज्याला फीचर्स असं म्हटलं जातं। फीचर्स की नेमके त्याची वैशिष्ट्य काय होती त्या चळवळीची। तर मग मी तुम्हाला काय म्हटलं, लिखाणाची टेक्निक, इंट्रो कसा लिहायचा, प्रश्नातलेच काही शब्द घ्या आणि त्याने सुरुवात करा। त्यातनं एक फॅमिलिअरिटी येते की माणूस प्रोसेस सोडून वागत नाहीये असं चेक करणारला वाटत राहतं, बरोबर।
महाराष्ट्रातील वारकरी संतांच्या संदर्भात भक्ती चळवळ ही केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक बदल घडवणारी चळवळ ठरली. सामाजिक सांस्कृतिक बदल घडवणारी चळवळ ठरली. म्हणजे तुम्ही त्याचे आयाम स्पष्ट केले. भक्ती चळवळीची वैशिष्ट्य किती प्रकारची असणार आहे? धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक. म्हणजे तुम्ही एक वारकरी चळवळीचा, भक्ती चळवळीचा एक पटल तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही त्याची मर्यादा सांगितली किंवा तुम्ही त्याची चौकट आखून दिली की हे 4 त्याचे मेन आस्पेक्ट असणार आहेत. जी काही वैशिष्ट्य तुम्ही सांगणार आहे ह्या 4 आस्पेक्टला, 4 आयामांना धरून त्या ठिकाणी सांगणार आहात. जेव्हा महाराष्ट्रातील वारकरी संतांबद्दल बोलायचं असतं तेव्हा ही 4 नावं कधीही विसरायची नाहीत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम. आपण हिस्ट्रीचा अभ्यास करतोय त्यामुळं क्रोनॉलॉजिकली असंच लिहायचं, बरोबर आहे. म्हणजे एक सेन्स येतो की हा इतिहासाचा विद्यार्थी आहे. लिहिताना तुकाराम पण अगोदर लिहिता आला असतं, संत तुकाराम, संत एकनाथ पण अगोदर लिहिता आला असतं. परंतु जेव्हा आपण इतिहासविषयक काही लिहितो तेव्हा त्याची एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपण त्या ठिकाणी फॉलो करणं हे एक्सपेक्टेड आहे. हे आयडियल कॅन्डिडेटचं लक्षण आहे की जेव्हा तुम्ही हिस्ट्रीबद्दल काहीतरी लिहिता तेव्हा त्याची एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर तुम्ही त्या ठिकाणी फॉलो केली पाहिजे. त्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत आध्यात्मिक संदेश पोहोचवला. म्हणजे जे काही आध्यात्मिक संदेश आहे किंवा धर्माच्या माध्यमातून तुमचा जो काही मोक्षप्राप्तीचा जो तुमचा मार्ग आहे तर तो त्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून, आपल्याला माहिती आहे की हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, वारकरी चळवळीचं आराध्य दैवत आहे. आणि या संतांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून तो जो संदेश आहे तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. दुसरं त्यातलं महत्त्वाचं आस्पेक्ट काय? त्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जातीभेदाला विरोध करून एकेश्वरवादाची संकल्पना मांडली. त्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जातीभेदाला विरोध करून एकेश्वरवादाची संकल्पना मांडली. म्हणजे जे लोक नवस बोलत होते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांचं पालन करत होते किंवा जातीभेद, त्याला विरोध संतांनी त्या ठिकाणी केला. आणि ज्याला मोनोथेइझम असं म्हटलं जातं किंवा मोनोथेइस्ट, की ईश्वर एकच आहे, त्याची वेगवेगळी रूपं असतील, तुम्ही त्याला वेगवेगळ्या नावांनी त्या ठिकाणी संबोधित असाल, परंतु तो एकच आहे, ज्याला मोनोथेइस्ट किंवा एकेश्वरवाद असं म्हटलं. तर ह्यामध्ये तुम्ही काय केलं? त्या वारकरी चळवळीचा फिलॉसॉफिकल व्ह्यू तुम्ही त्या ठिकाणी स्पष्ट केला पहिल्या वाक्यात. म्हणजे त्याची तात्विक बैठक तुम्ही सांगितले. एक तुम्ही त्यातले मेन मुख्य जे त्याचे पिलर आहेत, जे 4 आधारस्तंभ आहेत वारकरी चळवळीचे मुख्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम, त्यांचं नाव सांगितलं. म्हणजे वाचणाऱ्या व्यक्तीला क्लिअर झालं पहिल्यांदा की हा क्रोनॉलॉजिकली व्यक्ती लिहितोय आणि ह्याला सेन्स आहे की हा कशाबद्दल बोलतोय. दुसरं की त्याचा बेस काय, वारकरी चळवळीचा बेस काय आहे, तात्विक अधिष्ठान काय आहे, त्याचा फिलॉसॉफिकल बेस काय आहे, तर ते तुम्ही दुसऱ्या वाक्यात सांगितलं. काय? आध्यात्मिक संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला, कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जातीभेद याला विरोध करून. तत्कालीन जो समाज आहे तो अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे, तो कर्मकांडामध्ये गुरफटलेला आहे, जातीभेद परमोच्च आहे समाजामध्ये. तर अशा काळात त्यांनी या तिन्ही अनिष्ट घटकांना विरोध करून मोनोथेइझम, एकेश्वरवादाची संकल्पना त्या ठिकाणी मांडली. दुसरा मुद्दा, मग त्यांनी जो म्हटलेला आहे की मग धर्म म्हणजे काय किंवा तुमचं भक्ती करण्याची जी तुमचे मार्ग आहे त्याचं मूर्त स्वरूप काय, तर काय म्हटलंय की दीनदुबळ्यांची सेवा करणे हीच ईश्वर सेवा असल्याचे सामान्य भाविकांच्या मनावर ठसवले. जे सामान्य मराठी जनता आहे त्याच्या मनावर काय ठसवलं की ईश्वर कुठं आहे? दीनदुबळ्यांची सेवा करणे. म्हणजे आता समजा हेच मी प्रश्न आहे आणि हाच आपल्याला 250 शब्दामध्ये लिहायचा आहे, तर हे वाक्य लिहिल्यावर इथं काय आलं पाहिजे पुढं? लगेच हे वाक्य तुम्ही लिहिलं, संतांनी असं असं मनावर ठसवलं, तर लगेच तुमचं 250 शब्दांसाठी सांगतोय की जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजे जेव्हा तुम्ही 250 शब्दात लिहिताय तुम्हाला त्यासाठी खूप सारी उदाहरणं लागतील. आलं लक्षात? जेव्हा तुम्ही 250 शब्दांसाठी लिहिणार असाल तेव्हा तुम्हाला त्यासाठी खूप सारी उदाहरणं लागतील. आणि जेव्हा 150 शब्दात तुम्हाला लिहायचं आहे तुम्हाला त्यावेळेस प्रिसाइजली फक्त त्यातलं जे विचारलं आहे ते लिहिण्यावर भर द्या आणि 250 शब्दामध्ये जे विचारले ते लिहून त्याबद्दलची उदाहरणे लिहिणं गरजेचं आहे. या संतांनी यज्ञविधी, नवस इत्यादी कर्मकांडाला नकार देऊन ईश्वराशी थेट नाते प्रस्थापित करण्यावर भर दिला. जसं की मध्यस्थ नावाची एक संकल्पना आहे धर्मामध्ये.
की मी सांगतो, मला माहिती आहे ईश्वर म्हणजे काय, ईश्वरानं तुम्हाला काय करायला सांगितलं हे मी तुम्हाला सांगतो, असं प्रत्येक धर्मामध्ये तुम्हाला दिसतं. तर ती मध्यस्थाची संकल्पना नाकारून थेट ईश्वराशी नातं प्रस्थापित करणं, हा जो मुद्दा आहे तो संतांनी या ठिकाणी, वारकरी संतांनी प्रस्थापित केला. देवभावाचा भुकेला आहे आणि नामस्मरणानं त्याला आपलंसं करता येते ही शिकवण दिली. म्हणजे त्यासाठी तुम्ही यज्ञ केला पाहिजे, पशुचा बळी दिला पाहिजे, किंवा त्याला काहीतरी नैवेद्य दाखवला पाहिजे विशिष्ट ठराविक स्वरूपाचाच, तर असं काहीही नाही. तो फक्त भावाचा भुकेला आहे, तुमचं समर्पण त्याला अपेक्षित आहे आणि तुम्ही नामस्मरणानं केवळ त्याला आपलंसं करू शकता. तुम्ही रोज देवाला जाण्याची गरज पण नाही आहे. मग समजा 250 शब्दात लिहिलं तर इथं काय येणार, ह्याच्या पुढचं वाक्य देव भावाचा भुकेला आहे, नामस्मरणानं देवाला आपलंसं करता येते. तर ह्याची पुढची लाईन काय असेल, जर 250 शब्दाचा प्रश्न असेल तर, की संत सावतामाळींची ओळ लगेच लिहायची, की म्हणून संत सावतामाळी म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. म्हणजे मी रोज गेलं पाहिजे पांडुरंगाला ह्याची गरज नाही आहे, मी पांडुरंगाचं स्मरण करतोय, विठ्ठलाचं स्मरण करतोय, हे पुरेसं आहे. तिसरा मुद्दा, मग ह्याच्यासाठी त्यांनी मीडियम काय वापरलं, भक्ती चळवळीच्या प्रसारासाठी जे आहे ते माध्यम काय आहे, तर हा महत्त्वाचा शब्द आहे, हा चुकता कामा नाही. लोकभाषेत जे सर्वसामान्यांची भाषा आहे, मराठी भाषा आहे, त्यामध्ये त्यांनी अभंग, भारूड, ओवी, गवळणी यांच्या रूपाने साहित्य संपदा निर्माण केली, ज्यामुळे अध्यात्म जे आहे ते सर्वसामान्यांना समजण्यासाठी मदत झाली. म्हणजे लोकांच्या भाषेत त्यांनी संवाद साधला आणि त्यासाठी ही सर्व माध्यमं, ही सर्व साधनं त्यांनी वापरली, ज्यामध्ये नामदेव असतील, संत नामदेव किंवा संत तुकाराम यांचे अभंग असतील, एकनाथांचे भारूड प्रसिद्ध आहेत, ज्ञानेश्वरी जी आहे ती ओवी फॉर्ममध्येच आहे, किंवा गवळणी आहेत, नाथांच्या गवळणी प्रसिद्ध आहेत. त्यांनी गृहस्थामालाच मोक्ष मार्ग मांडले आणि कर्मप्रधान जीवनाला प्राधान्य दिले. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे, की ईश्वर आहे याचा अर्थ तुम्ही सगळं घरदार सोडून जंगलातच राहिलं पाहिजे असं नाही. भक्ती जी आहे तर ते तुम्ही गृहस्थाश्रमात राहून भक्ती करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचा संसार करून देखील स्वार्थ करून परमार्थ करणे, ज्याला संतांच्या भाषेत स्पष्ट सांगायचं झालं तर, की स्वार्थ साधत साधत परमार्थ करणे जो म्हटलं आहे, की गृहस्थाश्रम ज्याला मोक्ष मार्ग आहे, की संसारात राहून पण, म्हणजे तुम्ही घरदार सोडायची गरज नाही, हे कर्मप्रधान जीवनाला त्यांनी त्या ठिकाणी प्राधान्य दिले. पुढचा मुद्दा आहे सद्गुरूचे महत्त्व पटवून देत त्यांनी आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचा संगम घडवला, की गुरु विना आपल्याला तरणोपाय नाही, सापडेना सोय ज्याला म्हटलं जातं संतांच्या भाषेत. तर मग हे गुरु जे आहेत, जसं की ज्ञानेश्वरांचे गुरु आहेत ते निवृत्तीनाथ आहेत, बरोबर आहे. तर मग त्यानुसार सद्गुरूचं महत्त्व त्यांनी पटवलेलं आहे. पुढचा मुद्दा, त्यांनी जातीभेदाला विरोध करून भक्तीचा अधिकार सर्वांना आहे हा संदेश रुजवला. ही सगळ्यात महत्त्वाची बाब होती, की मोक्ष कुणाला मिळणार, तर फक्त द्विजाला मिळणार. द्विज म्हणजे दोनदा ज्यांचा जन्म झाला, म्हणजे ते पहिले त्रिवर्णिक आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जे आहेत, आणि मग शूद्र त्यामध्ये नाहीत, मोक्षाचे अधिकारी नाही आहेत कारण ते शूद्र आहेत. तर मग अशा वेळेस जातीभेद किंवा वर्णभेद आहे त्याला विरोध करून भक्ती सर्वांसाठी खुली केलेली आहे. मोक्ष मिळवण्याचा काय मार्ग आहे, ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे आणि भक्तियोग आहे. ज्ञानाचा अधिकार सर्वांना नाही आहे, स्त्रियांना नाही आहे, त्यामुळे 50% तुमचे पॉप्युलेशन त्यातून बाजूला होते. कर्म जे आहे ते निहित आहे, ज्या जातीमध्ये तुम्ही जन्माला आहे त्याच जातीचं तुम्ही पुढं कर्म करत राहणं तुम्हाला भाग आहे. भक्ती ही एकमेव असा मार्ग आहे जो सर्वांसाठी खुला आहे, स्त्री आणि शूद्रासाठी देखील खुला आहे. त्यामुळे त्यांनी भक्ती मार्ग रुजवला आणि यामुळे जातीय विषमता काही प्रमाणात दूर होण्यास तरी मदत झाली. पुढचा मुद्दा आहे वार्षिक वारीच्या माध्यमातून त्यांनी भक्तीचं लोकशाहीकरण केलं, ज्याला काय म्हटलं जातं, डेमोक्रटायझेशन जे आहे ते. जेव्हा तुम्ही वारीला जाता तेव्हा तुम्ही तेवढ्या काळासाठी विसरता की पुढची व्यक्ती कुठल्या जातीची किंवा धर्माची आहे. तुम्ही त्यामध्ये कायम एकमेकांना माऊली म्हणून हाक मारता. जेव्हा तुम्ही वारीला जाता तेव्हा सर्व लहान मोठे लोक एकमेकांना, अगदी 5 वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षाच्या आजीपर्यंत सगळे एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. त्यामुळं हे एक प्रकारे जातीभेद विसरला जातो, एक तेवढ्या ठराविक काळासाठी का होईना, नंतर ते त्याप्रमाणेच वर्तन असेल असं नाही. परंतु त्यांनी एक युटोपिया त्या ठिकाणी निर्माण केलं आहे, की जो वारीचा कालखंड आहे तेवढ्या काळात सगळे एकमेकांना जातीभेद विसरून माऊली असं म्हणतात. आणि त्यामुळे वारकरी संतांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात भक्ती चळवळी एक समता, सौहार्द आणि सुधारणा
घडवणारी चळवळ ठरली. हे झाला आपला शेवटची जी लाईन आहे, हा जो आपला पॉईंट आहे, हे आपले जे आहे ही त्यातलं कन्क्लुजन ज्याला म्हणता येईल, की इंट्रो, बॉडी आणि निष्कर्ष ज्याला म्हणता येईल, किंवा एक तुम्ही समअप केलं ह्या शेवटच्या वाक्यात. वारकरी संतांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रात भक्ती चळवळ ही समता, सौहार्द आणि सुधारणा घडवणारी व्यापक चळवळ ठरली. तर हे होता आपला सॅम्पल प्रश्न, जो आपण GS1 सिलेबसमध्ये जिथं आपल्याला महाराष्ट्रातील भक्ती चळवळ असा उल्लेख आहे, त्याचा एक सॅम्पल प्रश्न आपण आज या ठिकाणी बघितलेला आहे. आपण असे अनेक प्रश्न बघणार आहोत. ह्याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि त्यातून तुमचे जर काही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी परत एकदा रिपीट करतो, सुभाष अकॅडमी जे आहे ते डेक्कन IASच आपलं व्हेंचर आहे. नवीन ब्रँड नेमनं आपण मुख्य परीक्षासाठीची जी टेस्ट सिरीज आहे ती सुरू करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज एक सॅम्पल मॉडेल आन्सर या ठिकाणी बघितलेला आहे. प्रिलियम झाल्यानंतर अपडेट जे आहे त्या तुम्हाला येत राहतील, आपली टेस्ट सिरीज कधी सुरू होते ते. तुम्हाला ह्याबद्दल काही शंका वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.